तिथं मला सांगितलं म्हणून तरी काढली आणि त्यातूनच काढणीच्या ज्या माणसाची प्रकृती शरीर यष्टी असते तो वाईट करायला सजावत नाही, तो फक्त समाज कसा प्रगती जाईल, समाज कसा पुढे जाईल तो गाडगे महाराजांनी केले. आज या महाराष्ट्रामध्ये समाज सेवेतून समाज उद्धार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागा प्रत्येकाचा उभा असतो त्याची मला नोकरी बाकी आहे. त्यामुळे आपल्या आलेल्या पुढे आणि त्या देशाचे ते टायगर ग्रुप तुम्ही देशच्या नमस्कार, मी सबील सय्यद आणि आपण पाहताय A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंस तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आज आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप यांचा वाढदिवसाचा जल्लोष पाहावयास मिळाला. तसेच आज आपण टाकळी काजी येथे बीड जिल्हाध्यक्ष टायगर ग्रुपचे जे आहेत अशोक भाऊ जाधव यांच्यासोबत विशेष चर्चा करत आहोत. आज वाढदिवसानिमित्त सर आपण काय अधिक माहिती द्याल आपल्या टायगर ग्रुपबद्दल आणि आज म्हणजे की जशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषात वाढदिवस साजरा केला गेला त्याबद्दल आपण काय अधिक माहिती द्याल? भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे भाऊ म्हणजे एक आम्हाला एनर्जी, थोडक्यात एनर्जी म्हणजे त्यांच्या ज्या एनर्जीमुळे आम्ही महाराष्ट्रभर जे कार्य करतो ते फक्त भाऊ आणि टायगर ग्रुप महाराष्ट्र. आणि सर या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे. मला एक ती आठवण म्हणून मी जे भाऊंचं जे कार्य करत आहेत त्या कार्याची मला आठवण झाली आणि ते कार्य मी ह्या स्वरूपातून या टाकळी काजीची जी आश्रमशाळा आहे त्याचे शिक्षक सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर सर आपण काय अधिक माहिती द्याल या कार्यक्रमाबद्दल? हा कार्यक्रम म्हणजे ग्रुप टायगर ग्रुप म्हणजे फेमस ग्रुप आहे राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे कार्यक्रम करतात. त्याच्या अगोदर मी नाव ऐकत होतो, व्हिडिओ क्लिप सर्व विद्यार्थ्यांना दाखवले आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पण हे जे तानाजी भाऊ जाधव आहेत त्यांचं कार्य कसं, त्यांची बालपण कसं गेलं, त्यांचं कुटुंब गरीब होतं, गरीब कुटुंबातून म्हणजे कुठलाही मोठा वरद हस्त पाठीशी नसतात, कारण तो व्यक्ती मोठा होतो त्याच्या पाठीमाग कोणाचा तरी आधार असतो, वरद हस्त असतो किंवा राजकीय बॅकग्राऊंड असतो.
तसं निश्चितच सर यांच्या आपण पाठीमागे पाहतो काहीच की नसताना की टायगर ग्रुप जे आहे यांच्या पाठीशी काही नसताना त्यांनी म्हणजे एवढं मोठं घडवलंय. हो. तर आज या आपल्या टाकळी गाजीमध्ये ज्या शाळेत म्हणजे कार्यक्रम घेतला म्हणजे मुलांना कशा प्रकारे उत्सुकता होती? मुलांना जेव्हा कार्यक्रम आहे असं कळालं 1-2-3 दिवसापूर्वी बीड जिल्हा अध्यक्ष अशोकराव जाधव हे येऊन आमची चर्चा करून गेले की आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे. नंतर मग त्यांनी तारीख सांगितली, मुलांना थोडीशी आम्ही कल्पना दिली आणि जेव्हा वाढदिवस साजरा करायचा त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागत आमच्या शाळेमध्ये झांज पथक आहे, म्हणजे जे आमची शाळा आहे भटक्या विमुक्त जाती जमातीची आहे, म्हणजे सगळे भटक्या जमातीतले मुलं आहेत तरी झांज पथक उत्कृष्ट प्रकारे ते कला दाखवतात. ती कला आम्ही त्यांना दाखवली आणि नंतर हॉलमध्ये जाऊन कार्यक्रम साजरा केला. मुलांना म्हणजे कालपासूनच उत्सुकता लागली होती की आपल्या शाळेमध्ये उद्या टायगर ग्रुपचे कार्यकर्ते येणार आहेत. टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत तानाजी भाऊ जाधव त्यांच्या निमित्त आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होणार आहे, म्हणजे कालपासूनच मुलांना उत्सुकता होती आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. निश्चितच सर टायगर ग्रुप म्हणजे उत्सुकता असणारच. तर सर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आणि आजचा जो कार्यक्रम होता त्याबद्दल आपण काय अधिक माहिती द्या? तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज टाकळी काजी येथे भाऊंचा वाढदिवस 2 नोव्हेंबरला असतो, पण त्या अगोदर आम्ही इथं खाऊ वाटप, वही, पेन वगैरे लहान मुलांना भाऊंच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यानंतर भाऊंला बिझी असल्यामुळे भाऊ काय आले नाही, पण पुढच्या वेळेस असा शब्द दिलेला आहे की मी वाढदिवस झाल्यानंतर शाळेला नक्कीच भेट देईन. निश्चितच सर धन्यवाद या ठिकाणी अधिक माहिती दिल्याबद्दल. पाहत राहा A1 एक्सप्रेस मीडिया प्रेझेंस, तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. मी सबिल सय्यद, तेजवार्ता न्यूज, अहमदनगर.